नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स म्हणजे एम क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज आलेलो आहोत एपिसोड नंबर कितवा? आपला एपिसोड नंबर असणार आहे 40वा एपिसोडला. ओके, 14th एपिसोड ऑफ कुठली त्रिशूला सिरीजचा आपण 40व्या एपिसोड मध्ये आलेलो आहे. या सिरीज मध्ये आपण कम्प्लिटली कशावरती नॉर्शेट 10 CHO महाराष्ट्र आणि DMER DHS आणि CRE RRB ESIC आणि आपले नर्सिंग मधलं सर्व जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्याचं काय आपलं इथं प्रिपरेशन चालू आहे. कुठलं सिरीज आहे? आपलं त्रिशूला सिरीज ही कंटिन्युअली सुरू असणार आहे. आता स्पेशली कशावरती? नॉर्शेट 10 वरती आपलं इथं सिरीज कंटिन्युअली फोकस आहे. म्हणजे काय याच्यामधले आपल्याला जास्त जे कुठली आपलं सिनियर बेस्ड क्वेश्चन वरती आपण थोडी फोकस जास्त असणार आहोत. ओके, चला मग याच्यामध्ये आपण जे ऑल नर्सिंग सब्जेक्ट म्हणजे आपलं नर्सिंग मधलं सर्व सब्जेक्ट ह्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करणार आहे. असं नाही की बाबा आपण एकच टॉपिक वरती किंवा सब्जेक्ट वरती फोकस करतोय. आपण नर्सिंग मधले सर्व जे सब्जेक्ट आहेत आणि इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत म्हणजे नॉर्शेटला असो किंवा DMER असो DHS ला असो म्हणजे ज्याच्यासाठी खूप महत्त्वाचे असणारे जे टॉपिक आपण इथे डिस्कस करणार आहोत. चला ह्याची एक्सप्लेनेशन असणार आहे कम्प्लिटली मराठीमध्ये आणि आपण सुरुवात करूया एपिसोड नंबर 40 चे. ओके, चला त्याचा अगोदर तुम्हाला काय करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय आणि कॉमेंटमध्ये बिंदासपणे तुम्ही फीडबॅक देऊ शकता आणि काही पण क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता, आपण रिप्लाय देऊ. आणि जे तुमचे मित्रमैत्रिणी ओके कोण नॉर्शेटची तयारी करत असेल किंवा DMER असो DHS असो DMER असो किंवा DHS असो किंवा अजून सगळ्यांचे फेवरेट कुठली कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असो ओके त्यांची तयारी करत असेल तर मग आपली चॅनलची लिंक त्यांना शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे झालं आपलं. आता करूया आपण सुरुवात, म्हणजे अभ्यासाबद्दल आपलं सुरुवात झाली. चला मग आपण लास्ट एपिसोड मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन दिलतो. काय होतं क्वेश्चन? MCQ ऑफ द डे म्हणून द क्लायंट युजिंग द डायफ्राम. तुम्ही काय म्हणतो? डायफ्राम म्हणजे ही काय, ही कुठली आहे? डायफ्राम म्हणजे काय? आपलं ह्युमन बॉडी मधलं नाहीये बरं का, हे कॉन्ट्रासेप्टिव्ह बद्दल बोलतोय मी. शुड बी इन्स्ट्रक्टेड टू म्हणजे ज्यावेळी एक क्लायंट आहे असं जे त्यांनी काय करते डायफ्राम यूज करते बाबा त्यांना शुड बी इन्स्ट्रक्टेड तुम्ही काय इन्स्ट्रक्शन द्यायला पाहिजे. बघा काय म्हणते यांनी, रिफ्रेन फ्रॉम कीपिंग द डायफ्राम इन अ लॉंगर दॅन 4 hours म्हणजे 4 तासापेक्षा जास्त ठेवू शकता कीपिंग द डायफ्राम. ओके, आणि कीप द डायफ्राम इन अ कूल लोकेशन. हे कधी पण डायफ्राम कुठे ठेवायचे तुम्हाला? कूल लोकेशन म्हणजे थंडगार लोकेशन मध्ये ठेवायचं आहे. आणि हॅव द डायफ्राम रिसाइज्ड इफ शी गेन 5 pounds म्हणजे इन केस ऑफ जे क्लायंटची वेट किती? 5 pound. 5 pound म्हणजे काय? 1 pound म्हणजे किती होते? 1 pound म्हणजे अंदाज किती होऊ शकते? ओके, 0.4 असं काय तर आहे, पण हे कन्फर्म आहे. कुठली? 1 kg इक्वल टू किती? 2.2 pound. ओके, एवढी असतं म्हणजे 5 pound म्हणजे किती होते? ओके, 5 म्हणजे इकडे 2.2 2 म्हणजे इकडे 2 म्हणजे 5 2.5 किलोपेक्षा जास्त. ओके, तेवढा वेट वाढलेला आहे. मग ज्यावेळी तुम्ही रिसाइज करायला सांगता का? आणि हॅव द डायफ्राम रिसाइज इफ द सी हॅज एनी सर्जरी. आता क्लायंटनी कुठली तरी पेल्विक सर्जरी म्हणजे काहीतरी सर्जरी झाले, एनी सर्जरी. मग ज्यावेळी तुम्ही त्यांना सांगणार का डायफ्राम म्हणजे त्याची साईज तुम्हाला बदलायचं आहे बाबा म्हणून. ओके, हे सगळं इन्स्ट्रक्शन कोणाला द्यायचंय? क्लायंटला द्यायचं आहे. ओके, चला एकदम स्टार्टिंगला बघायला गेलं तर तुम्हाला पहिले डायग्राम दाखवतो मी. हे काय याचं आहे आपलं कुठली ही डायग्राम कशामध्ये येतं? हे बॅरियर. तर हे तुम्ही बघितलं आणि इथे आपण घेऊया डायफ्राम. थोडक्यात आपण बघूया डायफ्राम म्हणता का तुम्ही का डायफ्रामच म्हणता? ओके, ही कुठलं आहे? ही असणार आहे बॅरियर. ओके, आपण बॅरियर कनेक्टिव्ह नाही सॉरी बरं का, बॅरियर मेथड ऑफ कुठली? बॅरियर मेथड ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. बॅरियर मेथड ऑफ कनेक्टिव्ह. आपण कुठं चाललंय? ओके, लक्ष आहे का तुमचं? पण चला आपण कनेक्टिव्ह नाही आहे बरं का, हे कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे. कुठली? बॅरियर मेथड ऑफ अ कॉन्ट्रासेप्टिव्ह. कुठली आहे मेथड? हे बॅरियर मेथड ऑफ अ कॉन्ट्रासेप्टिव्ह. ओके, ही कसं असणार आहे? आता आपण जस्ट बघितलं, वर्ण सॉफ्ट दिसत आहे आणि शेप कसा आहे? असा डोम शेप्ड. आपण काय म्हणतो? डोम शेप्ड. कुठली शेप दिसली आपल्याला? डोम शेप्ड आपल्याला भेटले. ओके, हे इथं भेटले आपल्याला बघा इथे. ही कुठली? ही डोम शेप्ड आहे. ओके, एवढं लक्षात आलं. मग हे कशा कुठे आलं आपण? हे कशाने बनलेलं असतंय? मेड अप ऑफ. ओके, मेड अप ऑफ मॅक्झिमम तर कुठला ऐकलं तुम्ही? पॉलीयुरेथिन. ओके, पॉलीयुरेथिन पण त्याच्यामुळे पण बनतात आणि कधी कधी सिलिकॉन म्हणा, अजून कुठले म्हणू शकता लॅटेक्सनं पण असतात. ही ह्याच्यामधनं बनवतात. ओके, आणि ही असणार आहे कुठली? सर्वायकल ऑकल्च्यू. ओके, ऑकल्च्यू मेथड म्हणजे काय म्हणू शकतो आपण ऑकल्च्यूला?
अडथळा निर्माण करणे. ऑक्लुजन म्हणजे काय, म्हणजे थोडी अडथळा निर्माण म्हणजे सर्विक्स पर्यंत ही पोहोचू शकत, म्हणजे काय, जे इंटरकोर्स करताना वगैरे जे स्पर्म आहेत म्हणजे सर्विक्स पर्यंत पोहोचू देत नाहीये, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, सर्वायकल ऑक्लुजन मेथड आपण इथे म्हणणार आहे. ओके, ही कधी इन्सर्ट करायची असते, इन्सर्टेड कुठे, इन्सर्ट कुठे करणार आहे, इन्सर्टेड टू वजाना, कुठे वजना, इथे आपल्याला काय इन्सर्ट करायचे असते, कशासाठी, टू कव्हर द सर्विक्स, आपल्याला मेन सर्विक्स कव्हर करायचे. इन्सर्टेड इंटू असं लिहून घ्या, इन्सर्टेड इंटू वजना टू कव्हर द सर्विक्स, आपल्याला सर्विक्स इथे कव्हर करायचं आहे. ओके, एवढं लक्षात आलं. हे कशासाठी आपण यूज करतो, प्रिव्हेंटिंग स्पर्म फ्रॉम कुठे एंटर करणार आहे, एंटरिंग द युटरस. लक्षात आले का कशासाठी आपण यूज करतो. बघा इजी भाषेमध्ये काय, ही बॅरियर मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे, सॉफ्ट असतो, असा डोम शेप्ड असतो आणि पॉलीयुरिथिन, मॅक्झिमम तर पॉलीयुरिथिन बनलेले असतात. आणि ही कसं सर्वायकल ऑक्लुजन मेथड इन केस ऑफ, समजा इथे हे समजा हे काय सर्व्हिस केस समजा, आता असं डोम शेप्ड इथे बसणार, ते म्हणजे काय, ह्याला म्हणजे काय अडथळा निर्माण करणार ह्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. एवढं लक्षात आलं. आणि इन्सर्टेड इंटू वजनामध्ये इन्सर्ट करतील कशासाठी, कव्हर द सर्विक्स, आपल्याला सर्विक्सला कव्हर करायचे कशासाठी, प्रिव्हेंटिंग द स्पर्म फ्रॉम द एंटरिंग द युटरस, म्हणजे जे स्पर्म आहे युटरस मध्ये आपल्याला एंट्री करू द्यायचं नाहीये, त्याच्यासाठी आपण ही यूज करतो. म्हणजे काय, एक वन टाइप ऑफ ही पण काय कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड असणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. आणि ह्याच्या नंतर ह्याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण, वजनाचे डायफ्राम आहे. ओके, डायफ्राम याच्यामध्ये काय आपण फिल्ड करणार आहे, काय फिल्ड काय 5 ml ऑफ नॉन ऑक्झिनॉल 9. ओके, ही क्रीम म्हणजे काय, ही क्रीम आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहे. ओके, लक्षात आलं का, हो कुठे गेला आपला डायग्राम त्याच्यामध्ये. ओके, लक्षात आलं. ओके, हे झालं. अजून काय, हा होल्ड कितीपर्यंत करायचंय, एकदा वजनामध्ये इन्सर्ट केलं त्याच्या नंतर इंटरकोर्स झाल्यानंतर किती वेळा इथे होल्ड करायचे, होल्ड इंटू वजना फॉर ॲटलिस्ट किती 6 तास तर आपल्याला ठेवायचं आहे तिथेच. ओके, आफ्टर इंटरकोर्स हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवा हे 6 तास हे झालं. आणि कधीपर्यंत तुम्ही ठेवू शकता, 6 तास म्हणजे ॲटलिस्ट 6 तास तरी ठेवायचं आहे, पण एवढं पण नाही ठेवायचं आहे. ओके, रिमोव्ह विदिन 24 hours 24 तासामध्ये तुम्हाला हे काढून टाकायचं आहे, म्हणजे जास्त वेळ ठेवायचा नाहीये. इन केस ऑफ तुम्ही ठेवला बाबा, मग काय होऊ शकतो, पेशंटला टॉक्सिक शॉक सिंड्रोम होऊ शकतो. टॉक्सिक शॉक सिंड्रोम म्हणून म्हणजे 24 तासाच्या जास्त आपल्याला इथे ठेवायचं नाही. मग आपल्याला बघा एवढी लक्षात ठेवायला तरी बस 6 ते 24 तास म्हणजे ॲटलिस्ट म्हणजे मिनिमम 6 तास तरी आपल्याला ठेवायचं आहे. आणि 24 तासापेक्षा जास्त नाही ठेवायचं, म्हणजे काय होऊ शकतो, टॉक्सिक शॉक सिंड्रोम होऊ शकतो जास्त ठेवलं तर, आणि कमी ठेवलं तर हे काम करू शकत नाहीये. ओके, मला वाटतं तुमचं लक्षात आलं असेल. चला आपण ऑप्शन कडे जाऊया. त्याचा अगोदर इथे हे तर बघितलं तुम्ही, बघा हे डायफ्राम ब्लॉक केलेले इथे. ओके, डोम शेप लक्षात आले का. आणि स्पर्म फ्रॉम द एंटरिंग द सर्विक्स, इथे सर्विक्स मध्ये एंटर करत नाही. इन केस ऑफ इथे स्पर्म चालले बघा, इथे एंटर करणार आहे का नाही, लक्षात आलं का. त्याच्यामध्ये काय असतो, स्पर्मिसिडल इनसाइड द डायफ्राम किल द स्पर्म. त्याच्यामध्ये जो मी म्हटलो मी नॉन ऑक्झिनॉल 9. ओके, करेक्टली लिहून घ्या. ओके, नॉन ऑक्झिनॉल 9 हे 9 आहे बरं का. ही क्रीम आपण टाकणार आहे 5 ml पर्यंत. हे काय करतो, स्पर्मला मारून टाकतो. ओके, असं पद्धतीने इथे काय कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे होणार आहे, म्हणजे आपण काय अवॉइड करणार आहे इथे, प्रेग्नन्सी. चला, द क्लायंट युजिंग द डायफ्राम शुड बी इन्स्ट्रक्टेड इन टू, बघा इथे कीपिंग द डायफ्राम इन अ लॉंगर दॅन 4 hours बरं का, 4 तासापेक्षा जास्तच ठेवायचंय. पण 5 तास पण असू शकतं ना, पण आपल्याला किती ॲटलिस्ट 6 तास तरी ठेवायचंय. एकच मिनिट, ॲटलिस्ट किती, ॲटलिस्ट 6 तास तरी आपल्याला ठेवायचं आहे वजनामध्ये आफ्टर इंटरकोर्स. एवढं लक्षात आलं. मग ही 4 तास म्हणजे 5 तास पण असू शकतो, 4 पेक्षा जास्त म्हणजे 4 वाजून 10 मिनिटं, 4 वाजून 20 मिनिट पण होऊ शकतो, पण ॲटलिस्ट किती 6 तास. मग आपलं डायरेक्टली ही ऑप्शन ए चुकतो बरं का. हे झालं. आणि कीप द डायफ्राम इन अ कूल लोकेशन, म्हणजे थंड लोकेशन मध्ये ठेवायचं आहे. ओके, बघा एवढं पण प्रायोरिटी नाही, काही बुक्स मध्ये कूल लोकेशन म्हटलेलं आहे, पण आपण हे रूम टेम्परेचर मध्ये पण ठेवू शकतो बरं का. रूम टेम्परेचर मध्ये पण ठेवू शकतो, काही प्रॉब्लेम येणार नाहीये. एवढं लक्षात आलं. ओके, रूम टेम्परेचर मध्ये पण आपण ठेवू शकतो. मग तुम्ही हे पण कॅन्सल करू शकता. आणि नेक्स्ट काय म्हणते बघा, हाव द डायफ्राम रिसाइज्ड शी गेन द 5 pounds बरं का. बघा आता काय म्हणता यांनी 5 pound म्हणजे नियरली 2 किलो पकडा किंवा 2.5 किलो पकडा.
ओके, एवढं जे पेशंटचं वेट बदललेलं आहे म्हणजे काय जास्त झालेलं आहे. मग ज्या पेशंटला तुम्ही असं गाईड करणार म्हणजे असं सांगणार का बाबा तुम्ही असं तुमचं काय वजन वाढलेलं आहे, मग आता तुम्हाला जी डायफ्राम आहे ओके डायफ्राम ओके त्याची साईज बदलावं लागेल असं सांगणार आहे का? नाही, एवढी चेंजेस नसतो ह्याच्यामध्ये बरं का. युजली कधी स्लाइटली वेट चेंज झालं ओके, इन केस ऑफ तुम्ही म्हणू शकता 10 पेक्षा म्हणजे 10 पाऊंडपेक्षा जास्त वगैरे झालं तर तुम्ही विचार करू शकता बरं का. 10 पाऊंडपेक्षा इथं 5 पाऊंड म्हटलेलं आहे म्हणजे 2.5 किलो वगैरे म्हटलेले आहे, मग एवढी आपल्याला गरज नाहीये, मग हे पण झालं आपलं कॅन्सल. आता नेक्स्ट बघा काय म्हणते, हाऊ द डायफ्राम रिसाइज्ड इफ शी हॅज अ एनी सर्जरी. बघा यांनी काय म्हटलेलं आहे, हाऊ अ डायफ्राम रिसाइज्ड इफ शी हॅज अ एनी सर्जरी. ओके, बघा याच्यामध्ये बघायला गेलं तर बघा इथे एनी सर्जरी म्हटलेलं आहे ओके, आणि सेकंड ऑप्शन मध्ये कूल लोकेशन होता पण आपण नॉर्मल टेम्परेचर मध्ये ठेवू शकतो बरं का, हे पण झालं. आणि तिसरा ऑप्शन मध्ये बघा काय म्हटलंय यांनी, हॅव द डायफ्राम रिसाइज्ड शी गेन द 5 पाऊंड्स म्हटलंय म्हणजे 2.5 किलोपेक्षा वजन. याच्यामध्ये पण चेंजेस एवढं होणार नाहीये. हॅव द डायफ्राम रिसाइज्ड इफ शी हॅज एनी सर्जरी. इथं मला वाटते मी चुकलो का क्वेश्चन मध्ये, इथं पेल्विक सर्जरी असं काहीतरी मेन्शन होतं वाटते क्वेश्चन मध्ये ओके, तुम्ही पकडा ओके. मला वाटते हेच उत्तर बरोबर असणार आहे कारण पेल्विक सर्जरीमध्ये थोडी काहीतरी चेंजेस होऊ शकतो ना त्याच्या साईजमध्ये, पण एवढी पण बाकी 3 ऑप्शन कम्पेअर केलं तर तेवढं उत्तर बरोबर वाटत नाहीये. मग हे काय करायचं आपल्याला, हॅव डायफ्राम रिसाइज्ड इफ शी हॅज एनी सर्जरी ओके. हे तर पेल्विक सर्जरी वाटतं, मी क्वेश्चन चुकलो की काय मलाच नाही, म्हणजे कॉपी पेस्ट करताना किंवा कुठली पण घेताना आणि काही आपण तयार करतो ज्यावेळी मिस्टेक होतात बरं का. मग ह्याच्यामध्ये पेल्विक सर्जरी असलं तर ही काय, ही 100% उत्तर हेच बरोबर असणार आहे. पण कम्पॅरेटिव्ह गेलं कुठली पण सर्जरी आहे ओके, आता समजा एक अपेंडिक्स झाले, हार्निया झाले, कुठली पण सर्जरी जावं होऊ द्या, मग आता फरक पडणार आहे का जे क्लायंटला? नाही. मग पेल्विक सर्जरी काहीतरी झालं मग त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतो बरं का. मग त्याच्या वेळी आपल्याला चौथा उत्तर ही बरोबर होते आपलं. त्याच्यामध्ये कुठली वजायना असो ओके, वजायना किंवा पेल्विक अनाटॉमीमध्ये ओके, ह्याच्यामधलं कुठलं पण सर्जरी झालं असो ज्यावेळी आपल्याला ही चेंज करू शकतो. हे झालं आणि म्हणजे चेंज झालं तर आणि इन केस ऑफ कुठली म्हणू शकतो आपण, चाइल्ड बर्थ झाला असेल, चाइल्ड बर्थ झाला असेल किंवा अबॉर्शन आणि कुठली पण पेल्विक सर्जरी झाला असेल तर आपण काय करणार आहे, जे साईज रिसाईज करायला सांगणार आहोत ओके. मग आपलं उत्तर कुठली, चौथा उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे बरं का. याच्यामध्ये तुम्हाला परत काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही बिंदासपणे कॉमेंटमध्ये टाका, ज्याचं आपण रॅशनल हुडकून काढूया ओके. चला आता तरी अकॉर्डिंग टू क्वेश्चन आणि त्याचा मतलब पेल्विक सर्जरी इथे मेन्शन करायला पाहिजे होतं आपण, मग आपलं आन्सर इथे डी एकदम बरोबर असणार आहे ओके. चला आता नेक्स्ट एमसीक्यू कडे आपण जाऊया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, द नर्स, बघा काय म्हटलंय, द नर्स इज टीचिंग द क्लायंट हाऊ टू यूज मीटर्ड डोज इनहेलर म्हणजे काय, MDI ओके. लक्षात आलंय का, अस्थमा, COPD, अजून जे रेस्पिरेटरी मधला डिसऑर्डर असते बघा पिक्चर मध्ये वगैरे दाखवतात, त्यांनी असं चक्कर येऊन पडलेलं असते, कोणीतरी येऊन कट टक टक मारतात ओके, बटन सारखं औषध आहे, त्यालाच आपण काय म्हणतो MDI म्हणजे मीटर्ड डोज इनहेलर. बघा ह्याच्यामध्येच आहे मीटर्ड म्हणजे काय, मीटर म्हणजे काय, सिलेक्टेड म्हणजे फिक्स, डोज इनहेलर म्हणजे आपण नोज थ्रू लंग्स मध्ये देणार आहे. लक्षात आले का. बघा ह्यांनी काय, द क्लायंट टीचिंग द क्लायंट हाऊ टू यूज द MDI टू ऍडमिनिस्टर द, बघा कुठली ड्रग ऍडमिनिस्टर करायचं आपल्याला, कॉर्टिकोस्टेरॉइड ड्रग इथे ऍडमिनिस्ट्रेशन करायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग क्लायंट ऍक्शन इंडिकेट दॅट ही इज युजिंग MDI करेक्टली ओके. बघा खाली दिलेल्या उत्तरपैकी म्हणजे कुठली जे बरोबर असणार आहे MDI यूज करताना बरोबर. आता नेक्स्ट म्हटलेले कुठली, सिलेक्ट ऑल दॅट अप्लाय, खाली दिलेलं सर्व असं येत नाही ह्याच्यामध्ये नॉर्शेट मध्ये सध्याला तरी गाईडलाईन्स अनुसार त्यांच्यामध्ये काय 4च ऑप्शन येणार आहे, पण कधी पण असं पण होऊ शकतो नॉर्शेट वाल्यांचा ओके, 5-6 पण येऊ शकतात बरं का. मग चला आपल्याला काय करायचंय, सिलेक्ट ऑल दॅट अप्लाय म्हणजे त्याच्यामध्ये 2 असो, 1 असो किंवा 4 असो किंवा सर्व असो ओके, कुठली जे बरोबर आहे आपल्याला हुडकून काढायचं आहे ओके. MDI हा बघा इथं काय, ह्यालाच आपण काय म्हणतो मीटर्ड डोज इनहेलर. इथं आहे बघा मीटर्ड डोज इनहेलर, याच्यामध्ये इथे औषध आहे. औषध कुठली देणार आहे आपण, कॉर्टिकोस्टेरॉइड आता आपल्याला द्यायचं आहे ओके, कॉर्टिकोस्टेरॉइड. बघा अशा पद्धतीने इथं पकडलेलं आहे. बघा यांनी काय म्हटलंय, ब्रीथ आउट जंटली रिमूव्ह द माउथ पीस अँड द शेक इनहेलर आहे. पहिला काय करायचं, शेक करायचं आहे आणि इनहेलरला म्हणजे त्याचा पुढे माउथ पीस असतो बरं का, ते पण काढायचे ओके, ते बंद असतो जे काढूनच शेक करायचंय. आणि काय म्हटले, जेंटली रिमूव्ह द माउथपीस आणि शेक इनहेलर, ब्रीथ आउट हे झालं. त्याच्यानंतर ॲज यू बिगेन टू ब्रीथ इन
प्रेस कन्सिडरेट डाऊन, ते प्रेस करायचं आणि ब्रीथ करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर इनहेल स्टेडीली अँड द डीपली आत घ्यायचं, त्याला इनहेल करायचं आहे आणि रिमूव्ह इनहेलर अँड होल्ड युअर ब्रीथ फॉर 10 सेकंड, 10 सेकंदासाठी ठेवायचं आहे किंवा त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त पण ठेवू शकता. ओके, आलं का लक्षात? एवढे तरी तुम्हाला करायचं आहे. हे झालं रिमूव्ह बद्दल. अजून काय ह्याच्यामधलं एवढं जे नॉर्मल आहे बघा. द इनहेलर इज हेल्ड अपराइट, बरं का, हे तुम्हाला वरती ठेवायचं का खाली ठेवायचं आहे बघा. इथं तुम्ही इनहेल करणार आहे. आता ह्यांनी कसं ठेवलंय, अपराइट ठेवलंय का पलटी केलंय? नाही, ह्यांनी कसं ही अपराइट पोझिशनला ठेवलेलं आहे. कुठली पोझिशनला? अपराइट पोझिशनला. बघा, द इनहेलर इज अ हेल्ड अपराइट, ही बरोबर असणार आहे का? येस, ही बरोबर असणार आहे. हेड इज अ टिल्टेड डाऊन फिल इनहेलिंग द मेडिकेशन, बघा हेड इज टिल्टेड डाऊन असं करायचं आहे. ओके, असं पिणं म्हणजे बघा कसं सांगू शकतो मी. ओके, हेच इनहेलर समजा, इकडे पुढे समजा. ओके, असं घ्यायचं आहे का आपल्याला? नाही, एवढं पण नाही. आपण स्लाइटली असं सरळच ठेवू शकतो किंवा आपण थोडी वरती करू शकतो. कारण आपण कधी ऐकला का तुम्ही काहीतरी तुम्हाला हिचकी वगैरे लागले जेवण वगैरे करताना, घरी काय म्हणतात, ए वरती बघ वरती बघ वरती बघ. ओके, कशासाठी म्हणतात? म्हणजे आपलं क्लिअर व्हावं म्हणून. ओके, म्हणून इथं आपण स्लाइटली कसं घेऊ शकतो बघा. ऑपरेटर ठेवायचे एकदम, हे बरोबर झालं. त्याच्यानंतर कुठले स्लाइटली टिल्ट आपण कसं आपण बॅक ठेवायचे, थोडी त्याच्यामध्ये टिल्ट बॅकला ठेवायचं आहे. हे झालं हेड टिल्ट डाऊन म्हटलेले. मग हे आपलं उत्तर म्हणजे हे नसणार आहे. आणि क्लायंट वेट 5 मिनिट्स बिटवीन द पप्स, आता तुम्ही एक पप्स घेतलंय. ओके, आता दुसऱ्या पप्ससाठी किती? 5 मिनिटं आहे बरं का. तुम्ही 1 ते 5 मिनिटं तुम्ही थांबू शकता. 1 ते 5 मिनिटांमध्ये म्हणजे दुसऱ्या पप्ससाठी एवढी तुम्हाला थांबायचं. सॉरी, क्लायंट वेट्स 5 मिनिट्स बिटवीन द पप्स, हे पण कसं असणार आहे? बरोबर असणार आहे. माउथ इज अ रिन्स्ड विथ वॉटर फॉलोइंग द ॲडमिनिस्ट्रेशन, बरं का. माउथ इज अ रिन्स्ड, आपल्याला काय करायचंय, आपलं तोंड परत रिन्स करायचं म्हणजे क्लीन करून घ्यायचे विथ वॉटर फॉलोइंग द ॲडमिनिस्ट्रेशन. लगेच आता कॉर्टिकोस्टेरॉइड घेतलं तुम्ही, लगेच काय करायचं तुम्हाला? रिन्स करायचं आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, माउथ वॉश, गुळगुळ पाणी करून थुकायचं. ओके, तसलं करायचं आहे का? येस, व्हेरी इम्पॉर्टंट असणार आहे. कुठे लिहू? ओके, हे व्हेरी इम्पॉर्टंट असणार आहे. कुठल्यासाठी? ही आपण देणार आहोत कॉर्टिकोस्टेरॉइड. कुठे आहे आपलं बघा इथे, सॉरी इथं कॉर्टिकोस्टेरॉइड आपला ड्रग होता. ओके, हे कशासाठी बघा. इन केस ऑफ तुम्ही कॉर्टिकोस्टेरॉइड मेडिसिन दिलेलं आहे क्लायंटला किंवा पेशंटला, ज्यावेळी त्यांनी असं माउथ वॉश किंवा माउथ रिन्स वगैरे नाही केलं तर काय होऊ शकतो? पेशंटला होऊ शकतो ओरल थ्रश होऊ शकतो. यालाच आपण काय म्हणतो? फंगल इन्फेक्शन म्हणतो. ओके, फंगल इन्फेक्शन पेशंटला होऊ शकतो. मग आपल्याला अवॉइड करायचं, काय करू द्यायचं आहे? येस, हे पेशंटला असं करू द्यायचं आहे. मग हे पण आपलं बरोबर असणार आहे. ए बरोबर झालं, सी बरोबर झालं, आता डी बरोबर झालं. आता लास्टचं बघा, क्लायंट लाईज सुपाइन फॉर द 15 मिनिट्स फॉलोइंग द ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे एक तर पप घेतलं तुम्ही 15 मिनिटं झोपायचं, नंतर परत उठायचं असं म्हणताय. असं करायचं आहे का आपल्याला? नाही, आपल्याला अपराइट पोझिशन मध्ये ठेवायचं आहे. पेशंटला अपराइट पोझिशन मध्ये ठेवायचं आहे. ओके, म्हणजे अपराइट पोझिशन मध्ये ठेवलं तर कसं होणार? आपण नॉर्मली फॉलोअर पोझिशन मध्ये वगैरे कशासाठी ठेवतो? म्हणजे जे लंग एक्सपेन्शन व्हावं म्हणून. मग ह्याच्यामध्ये पण आपल्याला झोपू द्यायचं नाही पेशंटला, थोडी अपराइट पोझिशन मध्ये थांबायला सांगायचं. इथं काय म्हटलं? सुपाइन म्हटलं. मग ही पण आपलं उत्तर कॅन्सल म्हणजे चुकी होणार आहे. मग आपलं कुठली? ए बरोबर असणार आहे, दुसरं चुकलेलं आहे, तिसरं बरोबर आहे. म्हणजे ए सी डी हे उत्तर कसं असणार आहे? एकदम बरोबर असणार आहे. आणि बी आणि ई हे दोन्ही चुकलेलं आहे. ओके, लक्षात आलंय का? काही क्वेरी असेल तर तुम्ही बिंदास विचारू शकता बरं का. चला, हे बघितलं तुम्ही, लक्षात ठेवा. इमेज बेस्ड क्वेश्चन मध्ये तुम्हाला येऊ शकतो. ओके, मीटर्ड डोज इनहेलर, लक्षात आलंय का? म्हणजे काय असतोय? आपण काय म्हणू शकतो याला? हँड हेल्ड म्हणजे हाताने यूज करणारे हे डेव्हिस आहे. ओके, डेव्हिस कशासाठी यूज करतो आपण? यूज टू डेलिव्हर औषध, पण कसा? स्पेसिफिक डोज इथे काय करणार आहे? स्पेसिफिक डोज ऑफ अ मेडिकेशन काय करणार आहे? डायरेक्टली कुठे टाकणार आहे बाबा? ही डायरेक्टली इनटू द स्टमक मध्ये पाठवणार आहे का? नाही, बरं का. इनहेलर आहे हे कुठे जाणार आहे? लंग्स मध्ये सोडून देणार आहे. ओके, कुठल्या फॉर्म मध्ये असतो? फॉर्म ऑफ द एरोझल स्प्रे मध्ये असणार आहे. ओके, ही कसं असणार आहे? एरोझल स्प्रे मध्ये असणार आहे. ओके, मोस्ट कॉमनली कुठल्या पेशंट मध्ये यूज करतात? हे सीओपीडी आणि अजून कुठली फेमस? सगळ्यांचे फेमस कुठले? अस्थमा मध्ये मॅक्झिमम हे यूज करतात. ओके, मला वाटतं तुमचं लक्षात आलं असेल. चला आता नेक्स्ट स्टेपकडे काय म्हणतं बघूया.
चला चला काय म्हणते बघा. 29 year old क्लायंट न्यूली डायग्नोस्ड, म्हणजे 29 वर्षाचे एक कॅन्डिडेट आहे, म्हणजे क्लायंट आहे, पेशंट आहे, ही न्यूली डायग्नोस्ड झाले. ओके, ब्रेस्ट कॅन्सर इज अ पेसिंग. पेसिंग म्हणजे आता सांगितलं तुम्ही, हा बाबा तुम्हाला काय झालेलं आहे, ब्रेस्ट कॅन्सर झालेलं आहे, मग पेशंट इकडे तिकडे म्हणजे गोंधळ झाले, म्हणजे काय म्हणू शकतो, इकडे तिकडे फिरणे, म्हणजे आता काय करू, त्यांना सोचनाच, एवढं डिस्ट्रॅक्टेड झाले आता सांगितल्यावर. हे विथ रॅपिड स्पीच, म्हणजे खूप फास्टने बोलायला त्यांनी, आणि त्यांना हेडेक होत आहे, आणि इनएबिलिटी टू फोकस ऑन व्हॉट द डॉक्टर वॉज सेइंग. आता जे डॉक्टर सांगेल पुढचं जो माणूस, ओके, त्याच्याकडे लक्षच नाहीये, म्हणजे त्यांनी इकडे सांगते आणि आपण जे पेशंट इकडे इकडे तिकडे बघायला, मग यांचं काय फोकसच नाहीये, जे डॉक्टर सांगतील हे झालंय. द नर्स असेसमेंट, आता नर्सने सांगितलं म्हणजे बघितलं, असेसमेंट करते द लेवल ऑफ एन्झायटी. आता जे लेवल ऑफ एन्झायटी आपल्याला काढायचं आहे बघा. 29 वर्षाचा आहे, म्हणजे एवढं पण एजड नाही झालेलं आहे पेशंटचं काय झालेलं आहे, डायग्नोज झालेलं आहे, ब्रेस्ट कॅन्सर इथं डायग्नोज झालेला आहे, विथ रॅपिड स्पीच चालू आहे, इकडे तिकडे बघणे, रॅपिड स्पीच, आणि हेडेक होतंय पेशंटला, आणि इनएबिलिटी टू फोकस, जे डॉक्टर सांगते त्याच्याकडे लक्षच नाहीये. आणि आता नर्सने बघितले, जे पेशंटला असेसमेंट करतोय, आता लक्षात यायला पाहिजे नर्सची, बाबा ही लेवल ऑफ एन्झायटी कुठले आहे, माइल्ड आहे किंवा मॉडरेट आहे किंवा सिव्हिअर आहे किंवा पॅनिक आहे. बघा याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण, कुठली पेसिंग आहे, पेसिंग म्हणजे काय, हे फिजिकली काय झालेलं आहे, पेशंट काय म्हणू शकतो आपण, फिजिकल एजिटेशन झालेले पेशंटला हे झालं. त्याच्यानंतर रॅपिड स्पीच आहे, म्हणजे भयानक स्पीडमध्ये बोलतंय पेशंट, मग काय, हे इन्क्रीज द ऑटोनॉमस ऍक्टिव्हिटी जास्त वाढलेला आहे पेशंटची ऑटोनॉमस ऍक्टिव्हिटी, आणि दुखतंय, डोकं दुखतंय इथे, म्हणजे कुठली सोमॅटिक सिम्टम इथे दिसतंय, सोमॅटिक सिम्टम्स ऑफ सिम्टम्स, ओके, सिम्टम्स ऑफ एन्झायटी इथे पेशंटमुळे, म्हणजे पेशंटला दिसतंय आपल्याला. आणि इनएबिलिटी टू फोकस म्हणजे काय, डॉक्टरकडे बघेनाच, म्हणजे काय झालेलं आहे, यांची एकदम लक्षच नाहीये पेशंट, म्हणजे कम्प्लिटली डिस्ट्रॅक्ट झालेलं आहे. बघा एन्झायटीचं लेवल बघायला गेलं तर, एन्झायटी लेवल, ओके, डायग्राम आणलं का मी, ओके, नाही डायग्राम नाहीये, ओके, लिहून घ्या. एन्झायटी लेवल बघा, पेशंट कुठले, पहिला आपण माइल्ड बघूया. माइल्ड पेशंटमध्ये कसं असतो, पेशंट अलर्ट असतो, अलर्ट असतो आणि मोटिवेटेड असतो, म्हणजे हा बाबा झालं, आता झालं, काही झालं, मग आता आम्हाला मेडिसिन घ्यायचं, आता ट्रीटमेंट करून घ्यायचं, म्हणजे एवढी फिट असतो, अलर्ट, मोटिवेटेड असतो, आणि म्हणजे अवेअरनेस जास्त असतो हा पेशंटला, इन्क्रीज द अवेअरनेस, म्हणजे काही वाटत नाही, म्हणजे सेल्फ मोटिवेटेड असतं त्यांनी, म्हणजे हा बाबा मला कॅन्सर झाले, हर्निया, म्हणजे आता तरी कॅन्सरच झालेलं आहे पेशंटला, हा ह्याचं पुढचं आपण विचार करूया, म्हणजे तसला माइंडसेट असतं त्यांना. कुठली पेशंटला, ही माइल्ड पेशंटला. त्याच्यानंतर जे असणार आहे मॉडरेट पेशंट, ओके, मॉडरेट पेशंटमध्ये कसं असणार आहे, त्याच्यामध्ये कसं असणार, नॅरोड फोकस, म्हणजे लक्ष नसतात पण एवढं पण नाही, ओके, थोडं कमी लक्ष असतात, नॅरोड फोकस असतात, आणि कॅन फॉलो, ह्यांनी जे डॉक्टर सांगितलेले सगळं ऐकतात, कॅन फॉलो डायरेक्शन, ओके, हे झालं मॉडरेट मधला. आता दुसरा कुठला आहे, सिव्हिअर मध्ये कसं असतं पेशंट, हे अनकंट्रोल्ड असतो, ओके, काय म्हणू शकतो आपण, व्हेरी लिमिटेड फोकस, एकदम खूप कमी फोकस असणार आहे, आणि थिंकिंग मध्ये खूप डिफिकल्टी येणार आहे यांना, डिफिकल्टी थिंकिंग म्हणू शकतो आपण, आणि कॅनॉट प्रोसेस इंटिमेशन नाही, इन्फॉर्मेशन, म्हणजे काही सुरुवातच करत नाही, इकडे तिकडे बघत त्यांनी खूप घाबरलेला असतो, हे झालं. आणि पॅनिक पेशंट कसा असतो, त्यांचं कंट्रोलच नसते, म्हणजे लॉस ऑफ कंट्रोल तुम्ही म्हणू शकता, लॉस ऑफ कंट्रोल, आणि डिसऑर्गनाइज्ड बिहेवियर असतो पेशंटचं, ओके, आणि कधी कधी ह्या पेशंटमध्ये हेल्युसिनेशन पण असतो, ओके, पॉसिबल हेल्युसिनेशन म्हणजे काय बाबा आता सांगा, ओके, याच नंतर काय आलंय, इल्युजन हेल्युसिनेशन, म्हणजे इथं अब्सेंट असणार आहे स्टिम्युलस, हेल्युसिनेशन म्हणजे काहीच नसतं तिथे, तरी पण काहीतरी तुम्हाला वाटते, ओके, हे पॅनिक मध्ये. आता तुम्ही हुडकून काढा बघा, कुठली पेशंट आहे, 29 वर्ष, रॅपिड स्पीच आहे, हेडेक आहे, इनएबिलिटी टू फोकस, डॉक्टर काय सांगतो त्याच्याकडे लक्षच नाहीये, माइल्ड पेशंट होऊ शकतो का, अलर्ट आहे, मोटिवेटेड आहे, हे पेशंट तर नाहीये, मग गेला पहिलं उत्तर. आणि मॉडरेट मध्ये बघा काय म्हणते, नॅरोड फोकस आहे, इथं खूप इनएबिलिटी, फोकसच करू शकत नाहीये, आणि कॅन फॉलो डायरेक्शन, इथं ऐकते का नाही, इकडे तिकडे बघायला पेशंट,
ही पण कॅन्सल. आणि पॅनिक पण असं आहे का की लॉस ऑफ कंट्रोल झालंय. ओके, इथं इनएबिलिटी टू फोकस, पण पेशंट इकडे तिकडे बघतोय, हे जर सगळं चाललंय, मग ही पॅनिक पण नसणार आहे. मग आपलं उत्तर असणार आहे सिव्हिअर, म्हणजे तिसरा ऑप्शन आपलं एकदम बरोबर असणार आहे. ओके, पेशंटचं अँझायटी लेवल कुठपर्यंत आहे, सिव्हिअर पर्यंत आलेला आहे. ओके, चला आता नेक्स्ट एमसीक्यू काय म्हणते आपण बघूया. चला, छोटी छोटी क्वेश्चन आहेत, आपण बघूया. द मोस्ट अप्रोप्रिएट टाइम फॉर द नर्स टू ऑब्टेन द स्पुटम स्पेसिमेन फॉर द कल्चर. ओके, याच्यासाठी एकदम काय फेमस एमसीक्यू म्हणू शकता तुम्ही. तुम्हाला एमसीक्यू पण येणार आणि तुम्हाला डेली हे लागणार पण. ओके, तुम्ही जे पेशंटला कप घेऊन येतात, म्हणजे खोकला घेऊन येतात 2 आठवड्यापासून, सर मला खोकला आहे आणि थंडी नाही ताप वगैरे येतात आणि रात्री झोपताना स्वेटिंग वगैरे होतात, मग ज्या पेशंटला तुम्ही काय करणार, बाबा तुम्ही हे घ्या पहिला, मला आणून द्या स्पुटम. कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्स. ओके, चला, हे काय झालं, हेल्थ इन द मॉर्निंग, हेल्थ इन द नाही, अर्ली इन द मॉर्निंग आणि आफ्टर द पेशंट इट्स लाईट ब्रेकफास्ट. बघा, कधी घेणार आहे तुम्ही ही स्पुटम, कशासाठी, टेस्ट साठी. बघा, कुठली टेस्ट करायचं आपल्याला, स्पुटम तर घेणार आहे. ओके, ह्याचा मतलब आपल्याला कुठली कल्चरच करायचं ना. ओके, कल्चर करायचं आणि सेन्सिटिव्हिटी पण करतो आपण, सेन्सिटिव्हिटी. ओके, सेन्सिटिव्हिटी कशासाठी, कुठली आपण अँटीबायोटिक द्यायला पाहिजे बाबा, आपल्याला कळायला पाहिजे ना, त्याच्यासाठी ही सगळी टेस्ट आपल्याला करावं लागते. ओके, आपण कशासाठी, कुठले पेशंटसाठी पाठवणार, सगळ्यांना एक माहिती आहे टीबी साठी, आणि अजून एक कुठली ब्रोंकायटिस मध्ये पण आपण करतो बरं का, ब्रोंकायटिस मध्ये वगैरे ही आपण पाठवतो. हे झालं. आणि बेस्ट कधी असणार आहे, अर्ली इन द मॉर्निंग. बघा, अर्ली इन द मॉर्निंग असं ऑप्शन दिले. आफ्टर द पेशंट टेस्ट इट लाईट ब्रेकफास्ट, थोडी ब्रेकफास्ट खाल्ल्यावर देऊ आपण स्पुटम काढायला. आणि आफ्टर एरोजल थेरपी, आता काहीतरी एरोजल किंवा स्प्रो थेरपी काहीतरी द्या तुम्ही, त्याच्यानंतर तुम्हाला स्पुटम घ्यायचं आहे. आफ्टर द जस्ट फिजिओथेरपी करायचं, पेशंटला इकडे तिकडे हाणायचं, म्हणजे फिजिओथेरपी म्हणजे तेच थोडं स्मूथली हाणतात, त्यालाच काय म्हणतो आपण, जस्ट फिजिओथेरपी. मग त्याच्यानंतर घेणार आहे का, बेस्ट कधी असणार आहे, त्याच्यामध्ये बेस्ट असणार आहे अर्ली मॉर्निंग, लगेच. ओके, उठल्या की पेशंटला काय सांगायचं, बाबा तुम्ही असं नाही की आपण सकाळी जाऊन त्यांच्या घरी बसायचं. ओके, पेशंट ज्यावेळी येतील त्यावेळी सांगून टाकायचं त्यांना, बाबा तुम्हाला उद्या सकाळी उठल्या की तुम्हाला ही स्पेसिमेन काढायचं आहे म्हणून, म्हणजे स्पुटम काढायचं म्हणून. ओके, अर्ली इन द मॉर्निंग एकदम बेस्ट असणार आहे. का, म्हणजे इथे रात्रभर काय पेशंट झोपलेलं आहे आणि जे सिक्रेशन्स आहे इथे अक्युमुलेट झालेलं आहे, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, सिक्रेशन अक्युमुलेट म्हणजे थांबलेलं आहे, अक्युमुलेट. ओव्हरनाईट म्हणजे रात्रभर इथे येऊन थांबलेलं आहे सिक्रेशन. मग हे कसं असतो, हे मोर कन्सन्ट्रेशन असतो आणि बेस्ट असतो. अजून काय म्हणू शकतो आपण, एक्युरेट रिझल्ट आपल्याला इथे भेटू शकतो. म्हणून आपल्याला काय, अर्ली इन द मॉर्निंग ही बेस्ट असणार आहे आपल्यासाठी. आता तुम्ही एक कंटेनर द्यायला पाहिजे त्यांना आणि त्यांना सांगायला पाहिजे, बाबा मिनिमम किती 5 ते 10 ml तरी तुम्हाला स्पुटम काढायचं आहे, फक्त थोकायचं नाही. ओके, किती 5 ते 10 ml तुम्हाला स्पुटम इथे काढायचं आहे. चला, आफ्टर चेस्ट फिजिओथेरपी. ओके, फिजिओथेरपी वगैरे काही गरज नाहीये आपल्याला, एवढं द्यायचं नसतं फिजिओथेरपी वगैरे. आपण भरपूर दिला तुम्ही चेस्ट फिजिओथेरपी, पण खूप लूज सिक्रेशन तुम्हाला इथे भेटू शकतो, शकते. मग हे पण कॅन्सल करा आफ्टर एरोजल. ओके, डायल्यूटर आफ्टर द स्पेसिमेन. ओके, नंतर आपण हे डायल्यूट वगैरे हे करू शकतो. मग एवढी पण ह्याच्यामध्ये परफेक्ट भेटणार नाहीये. आणि आफ्टर द पेशंट टेस्ट, बघा ज्यावेळी ब्रेकफास्ट त्यांना दिली तुम्ही, म्हणजे खायला त्यांनी भरून उपीट खाल्ले किंवा पोहे खाल्ले, काहीतरी खाल्ले. आता स्पुटम द्या म्हणल्यावर त्यांनी काय थोडंफार जे ब्रेकफास्ट पीसेस म्हणजे काय काहीतरी तुकडा, फूड पार्टिकल्स त्याच्यामध्ये भेटणार तुम्हाला, मग तुम्हाला हे सगळं अवॉइड करायचं आहे. आणि मोस्ट कॉमन मॅक्झिमम एक्झाम मध्ये असो किंवा रिअलिटीमध्ये पण आपण कुठे अर्ली इन द मॉर्निंग ही खूप रेफर करणार आहे. कशासाठी, स्पुटम कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी साठी. मग आपली उत्तर कुठली, पहिला उत्तर आपलं एकदम बरोबर होणार आहे. म्हणजे काय, हे क्वेश्चन आलं तर तुम्हाला काय करायचं आहे, अर्ली इन द मॉर्निंग टेक करायचं आहे आणि हमखास 1 मार्क घ्यायचा आहे. ओके, चला, हे झालं आपलं स्पुटम बद्दल. आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, फ्रिक्वेन्सी ऑफ अ ट्युनिंग फोर्क. ओके, ट्युनिंग फोर्कचं ह्याचं पण नाही आणलं, ट्युनिंग फोर्क. ओके, लक्षात आलंय का, हे ट्युनिंग फोर्कच आहे ना. ट्युनिंग फोर्क म्हणजे ते त्रिशूलासारखंच आहे, पण मधलं एक हे नसतं. ओके, त्रिशूलामध्ये हे असतं पण त्याच्यामध्ये असत नाही. ओके, ठीक आहे, ट्युनिंग फोर्क असतो. ओके, कधी तुम्ही काय म्हटलं, फ्रिक्वेन्सी ऑफ द ट्युनिंग फोर्क मोस्टली युज्ड इन द ENT. ओके, ENT मध्ये तुम्ही ज्यावेळी जाणार, ओके, असं मारणार आणि तुमच्याकडे लावणार. ओके, इथे लागतात. ओके, इथे लावतात, व्हायब्रेशन ऐकू येतात आणि साऊंड पण चेक करतात. म्हणजे जे ट्युनिंग फोर्क आहे ज्याची फ्रिक्वेन्सी आपण मोस्ट म्हणजे कुठली यूज करणार आहे, 256, 512
हे काय 10-24 आणि 20-48 हे हर्ट्ज. ओके, कुठली तुम्ही फ्रिक्वेन्सी यूज करणार आहे. मग मला वाटते सगळ्यांना माहिती असणार आहे. ओके, ज्यावेळी आपण क्लिनिकल एरियामध्ये स्टुडंट वगैरे असताना गेलोय, ओके, ज्यावेळी तुम्हाला एकच भेटते मॅक्झिमम तिथे, कुठली 512 हर्ट्ज जे भेटतात. ओके, हे कसं असतो, बेस्ट फॉर अ स्पीच फ्रिक्वेन्सीसाठी एकदम बेस्ट असतो, म्हणजे याची रेंज मस्त असतो. ओके, हे झालं. आणि खूप भयानक हे काय व्हायब्रेशन करत नाही, म्हणजे मिनिमम व्हायब्रेशन असतं ह्याचं, मिनिमम व्हायब्रेशन टेस्ट. ओके, म्हणजे काय एवढी कमी असतो त्याच्यामध्ये. आणि लॉंग एनफ म्हणजे भरपूर लॉंग एनफ साऊंड ते पण कसं ड्युरेशन टाइम जास्त म्हणजे एवढा मारला की थोडं जास्त टाइम मध्ये, म्हणजे काय टाइम पर्यंत ह्याची साऊंड असणार आहे. लॉंग एनफ ड्युरेशन ऑफ अ साऊंड फॉर ओके एक्युरेट टेस्टिंग करण्यासाठी. ओके, कुठली टेस्ट करणार आहे, सीबीसी करणार आहे, काय करणार आहे, बेस्ट फॉर कुठली आपलं रेनिन टेस्ट. ओके, रेनिन अजून कुठली वेबर टेस्टसाठी आपण यूज करणार आहे. ओके, वेबर टेस्टसाठी. ओके, ही सगळी कानाची टेस्ट. ओके, हिअरिंग लॉसची. ओके, ज्यावेळी आपण ही काय यूज करणार आहे, टोनिंग फोर्क यूज करणार आहे. मोस्ट कॉमनली विचारला तर तुम्हाला 512 उत्तर द्यायचं आहे. ओके, 256 नाही, हे पण नाही, आपलं 512 हर्ट्जचे उत्तर एकदम बेस्ट असणार आहे. ऑप्शन बी आपलं एकदम बेस्ट. ओके, चला आता किती 1-4-5 क्वेश्चन झाले आपला. चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. ओके, बघा कुठली पेशंट आहे, तारा इज अन 11 इयर ओल्ड गर्ल, म्हणजे 11 वर्षाची पोरी आहे. काय झालेलं आहे, 11 इयर ओल्ड गर्ल डायग्नोस्ड विथ, म्हणजे ऑलरेडी डायग्नोज झालेलं आहे. ओके, न्यू डायग्नोज आहे का, गर्ल डायग्नोस्ड विथ. ओके, आता 11 वर्ष म्हणजे हे नवीनच झालं आपल्यासाठी. ओके, विथ टाईप 1 DM आहे पेशंटला. बघा काय म्हणते, 11 वर्षाचं आत, म्हणजे ही कुठली टाईप 1च आहे. ओके, टाईप 1 ही कधी पण मोस्ट कॉमनली कशा 30 वर्षाच्या आत. ओके, ज्या लोकांना डायग्नोज होते आणि मोस्ट कॉमन असतात बरं का, टाईप 2 मोस्ट कॉमन असतात आणि 30 पेक्षा जास्त ज्यांचं एज असतात. ओके, त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला भेटते. आता ताराला झाले 11 वर्ष आणि 11 वर्षामध्ये डायग्नोज झाले टाईप 1 डायबेटिक मेलिटस. ओके, सी अस्क, बघा काय विचारते पोरगी, सी अस्क हर अटेंडिंग नर्स, म्हणजे आता याला अटेंड करायला जे नर्स आले, नर्सला विचारते वाय सी कॅन्ट टेक, म्हणजे मी कशाला घेऊ शकत नाही, फील रॅदर दॅन द शॉर्ट्स लाईक हर ग्रँड मदर डोजेस, म्हणजे मी माझा आजीसारखे गोळे का घेऊ शकत नाहीये असं विचारताय. which of the following would be the nurse best reply. आता बघा छोटी पोरगे म्हणजे 11 वर्षाची पोरगे आता डायग्नोज झाले टाईप 1 आणि त्यांचं आजी. ओके, आजी काय घेते, पिल्स घेते, म्हणजे अँटी डायबिटिकची मेडिसिन घेत आहे. पण आता पोरगी विचारलेलं आहे, बाबा मला इंजेक्शन काय घेत म्हणजे देता तुम्ही, मला पण गोळी द्या ना असं म्हणाले. मग आता बेस्ट रिप्लाय काय असायला पाहिजे आपला नर्सिंग ऑफिसरची. ओके, चला बघा नर्सिंग ऑफिसर, बघा तुम्ही काय म्हणता, इफ युअर ब्लड ग्लुकोज लेवल आर कंट्रोल्ड, बघा काय म्हणते, इफ युअर ज्यावेळी तुझं ब्लड ग्लुकोज लेवल कंट्रोल होते, यू कॅन स्विच युजिंग द पिल्स, म्हणजे तू काय करू शकतो, आता इन्सुलिन घ्यावं लागेल तुला. ज्यावेळी तुझं ब्लड शुगर कंट्रोल होतं त्यावेळी आपण काय करू, स्विच करू, म्हणजे इन्सुलिन काढून टॅबलेट देऊ, त्याच्यामध्ये काय फरक पडणार आहे. आणि द पिल्स करेक्ट, बघा पिल्स करेक्ट द फॅट अँड प्रोटीन मेटाबॉलिझम, बघा पिल्स काय करतो, करेक्ट करतो कशाला, फॅट आणि प्रोटीन मेटाबॉलिझमला, नॉट अ कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. काय सांगताय हे नर्सिंग ऑफिसरने, बघा इथं फॅट पण आले, प्रोटीन मेटाबॉलिझम आले आणि कार्बोहायड्रेटचं पण मेटाबॉलिझम आले. हे आहे का रिलेटेड, मला वाटते, मला तर नाहीये. ओके, आणि युअर बॉडी डज नॉट मेक इन्सुलिन, अगं बाई तुझी बॉडी इन्सुलिन तयार करत नाहीये, सो इन्सुलिन इंजेक्शन हेल्प टू रिप्लेस इट, म्हणजे तुझं बॉडीमध्ये इन्सुलिन सिक्रेशन होत नाही, त्याचा ऐवजी आपण रिप्लेस करतोय हे इंजेक्शनचं इन्सुलिन देऊन. तिसरी बघा, आणि चौथे काय म्हणते बघा, द पिल्स वर्क ऑन द अडल्ट पॅनक्रीज, हा जे गोळे आहे हे अडल्टचे पॅनक्रीज मध्ये काम करतो. यू कॅन स्विच व्हेन यू आर 18, ज्यावेळी तू मोठी होईल म्हणजे 18 एजची होईल तू, ज्यावेळी तुम्हाला म्हणजे काय तुला आपण इन्सुलिन ऐवजी पिल्स देऊ, कारण पिल्स काय हे अडल्ट पॅनक्रीज मध्ये काम करतो. ओके, बघा क्वेश्चन किती मोठे आहे पण आन्सर एकदम छोटे आहे. फक्त आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर असलं तर आपण किती 0 मिनिटात, ओके 0 मिनिटात नाही, तुम्ही 0 सेकंदात देऊ शकता आन्सर. चला बघा कुठले आपण, मला वाटते त्रिशूलामध्ये किंवा
आपलं लास्ट टार्गेट सिरीज मध्ये हे डिस्कशन केलं मी, टाईप 1 असो टाईप 2. ओके, टाईप 1 मध्ये का आपण इन्सुलिन देतो आणि टाईप 2 मध्ये आपण मेडिसिन का देतो हे पण तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे बरं का. टाईप 1 मध्ये काय झालेलं असतं बाबा पेशंटला, आता खूप वेळा आपण डिस्कशन केलेलं आहे. टाईप 1 मध्ये ओके, याच्यामध्ये काय झालेलं असतं, जे आपलं पॅनक्रीज आहे. ओके, पॅनक्रीज काय करतो, डज नॉट, म्हणजे हे काय करू शकतो, डज नॉट प्रोड्यूस काय इन्सुलिन ही तयार म्हणजे प्रोडक्शन करू शकत नाहीये. कशामुळे, ड्यू टू इम्युन डिस्ट्रॅक्शन. कशामुळे, इम्युन डिस्ट्रॅक्शनमुळे, ओके, डिस्ट्रॅक्शनमुळे इथं काय होतं, इंस्ट्रक्शन ऑफ बीटा, सॉरी बीटा लिहिलं नाही का. ओके, बीटा सेलच्या डिस्ट्रॅक्शनमुळे काय बघा, मेन असणार आहे पॅनक्रीज मधला ही बीटा सेल काय करतो, इन्सुलिन सिक्रेशन करतो, पण तेच काय झालेलं आहे, डिस्ट्रॅक्शन झालेलं आहे. मग पॅनक्रीज इथे प्रोडक्शन किंवा सिक्रेशन होणार आहे का, नाही. मग पेशंटला आपण डायरेक्ट इन्सुलिन द्यावंच लागते, नाहीतर पेशंट हायपर किंवा हायपोमध्ये कुठली पण रिस्क असू शकतो. ओके, पेशंट जाऊ शकतो. आपल्या लक्षात आलंय का. मग आता पेशंट काय म्हणतोय, चाइल्डला आपण काय द्यायला पाहिजे, चाइल्ड मस्ट रिसीव किंवा चाइल्डला शूड गिव्ह, आपण काय चाइल्डला आपण इन्सुलिनच द्यायला पाहिजे. आता का इन्सुलिनच सिक्रेशन होत नाही, मग त्याचा ऐवजी ऑप्शनच नाही आहे आपल्याकडे. मग ते पेशंट म्हणतंय ओरल अँटीबायोटिक द्या मला. ओके, ओरल अँटीबायोटिक नाही बरं काय, अँटी डायबेटिक. बघा असं मोठी छोटी छोटी ग्रामर मिस्टेक होत असतात, तुम्ही लक्षात आणायला पाहिजे. अँटी डायबेटिकचं मला अँटी डायबेटिक मेडिसिन द्या. मग हे काय करतो, ही करणार आहे स्टिम्युलेशन. ओके, किंवा स्टिम्युलेटिंग इन्सुलिन सिक्रेशन, किंवा अजून काय म्हणू शकतो आपण, इम्प्रूविंग इन्सुलिन ऍक्शन इम्प्रूव्ह करू शकतो किंवा स्टिम्युलेट करू शकतो. सिक्रेशन करतो का, नाही. एवढं तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. एक झाला, अजून काय करू शकतो, ओके, एवढंच. जे रिसेप्टर्स वगैरे असतात त्याला स्टिम्युलेशनच करू शकतो. कुठले, आपलं ओरल अँटीबायोटिक. मग आपण देऊ शकतो का, नाही. चला आपण जाऊया. चला, पहिले क्वेश्चन काय म्हणते, युअर ब्लड ग्लुकोज लेवल आर कंट्रोल देन यू कॅन स्विच द पिल्स. असं करू शकत नाही का आपण, नाही. टाईप 1 DM ला आपण काय, इन्सुलिन खूप रिक्वायर असतो. असं नाही की आपण डायरेक्ट मेडिसिन वगैरे देऊ शकतो. मग हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे का, नाही. पहिला गेलं खड्ड्यात. द पिल्स करेक्ट फॅट, बघा ही काहीच रिलेटेड नाहीये, हे संबंधच नाही याला. ओके, हे मिसलिडिंग करतोय पेशंटला बरं का, चुकीच्या पद्धतीने आपण गेली करतोय पेशंटला, हे चुकीचं आहे. आणि लास्ट काय म्हणतोय बघा, द पिल्स वर्क ऑन द अडल्ट पॅनक्रीज. असं आहे का, त्याला कळणार आहे का ड्रगला, फक्त ते काम जाऊन करणार. ओके, अडल्ट असो पिडियाट्रिक असो त्याला काही संबंध नसतो. ओके, द पिल्स वर्क ऑन अ अडल्ट. ओके, हे पण चुकीचं आहे बरं का. नॉट एज डिपेंडन्सी, म्हणजे एज वरती डिपेंड नसणार आहे ना. बघा तिसरं ऑप्शन काय म्हणते, युअर बॉडी डज नॉट मेक इन्सुलिन. एकदम बरोबर, कारण टाईप 1 मध्ये इन्सुलिन सिक्रेशन होत नाही. सो द इन्सुलिन इंजेक्शन हेल्प टू रिप्लेस इट. ही उत्तर काय एकदम बेस्ट असणार आहे ही बच्चूसाठी. ओके, त्याला 1 इयर ओल्ड आहे, लवकरच टेक्निक झालंय. मग याच्यासाठी ही उत्तर एक नंबर बरोबर असणार आहे. काय बाबा, काय तारा, तुझी बॉडीमध्ये इन्सुलिन सिक्रेशन होत नाही म्हणून नॉर्मल काय करतो, डायरेक्ट तुझ्या बॉडीमध्ये इन्सुलिन देतो, म्हणजे रिप्लेस करतो. ही एकदम उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला, किती मस्त होता क्वेश्चन आणि आन्सर पण मस्तच होता. ओके, चला मग आपण जाऊया नेक्स्ट एपिसोडकडे. चला, काय म्हणताय, जयेश वॉज शेड्युल्ड फॉर अ फिजिकल असेसमेंट. बघा जयेशचं काय करायचंय, आपल्याला फिजिकल असेसमेंट करायचंय. पण परकसिंग बरं का, हे काय परकसिंग करायचंय. ओके, द क्लायंट just the nurse would expect to find which following data is a normal sign over the his lungs. बघा जयचं फिजिकल असेसमेंट करायचे ज्यावेळी आपण परकशन करतो. ओके, परकशन करतो क्लायंट चेस्टचे. ओके, लक्षात आले का. ओके, परकशन म्हणजे आपल्याला एक मेथड आहे असेसमेंटची. ओके, टच अँड फील कुठली येते, पाल्पेशन, लक्षात आले का. अस्कल्टेशन म्हणजे स्टेथोस्कोप लावून ऐकायचं. परकशन म्हणजे मारायचं, हाणायचं इथे. ओके, म्हणजे असं बघायचं आपल्याला. ओके, काय क्लायंट जस्ट द नर्स एक्सपेक्ट टू फाइंड व्हिच असेसमेंट, म्हणजे नॉर्मल साईन आपल्याला इथं हुडकून काढायचं. बघा डलनेस दिलेलं आहे, रिजोनेन्स दिलेलं आहे, हायपर रिजोनेन्स दिलेलं आहे आणि टिम्पॅथी दिलेलं आहे. ओके, चला आपणकडे काय डायग्राम आहे आपण बघूया. टाइप्स ऑफ द परकशन नोट्स. बघा पहिले कुठले, डलनेस मध्ये कसं असू शकतो, सॉफ्ट असतो आणि थर्ड लाईक साऊंड येतो. ओके, कुठली पेशंट मध्ये येऊ शकतो, असं सीन इन अ फ्लुइड. बघा डलनेस मध्ये इथे कुठे लिहू, पहिले इथे लिहितो. म्हणजे डलनेस मध्ये काय काय आपण आपल्याला भेटू शकतो, ह्याच्यामध्ये पेशंट मध्ये फ्लुइड किंवा सॉलिड एरिया भेटतो बरं का. फ्लुइड किंवा सॉलिड एरिया भेटतो. कुठल्या पेशंट मध्ये भेटतो, न्यूमोनिया मध्ये भेटतो आणि ट्युमर मध्ये पण कधी कधी भेटतो. ओके, एक्झाम्पल तुम्ही
न्यूमोनिया लक्षात ठेवा. ओके, न्यूमोनिया हे झालं कशाची, डलनेसचं. आता नेक्स्ट कुठली आहे, इरोजनेन्स. हे कसं असणार आहे, एकदम नॉर्मल असणार आहे. ह्याच्यामध्ये लाऊड आणि हॉलो साऊंड इथे भेटणार आहे. ही नॉर्मल लंग्स असणार आहे. ओके, लक्षात आले का, कुठली नॉर्मल असणार आहे, रिजोनन्स. आता हायपर रिजोनन्स म्हणजे काय, व्हेरी लाऊड. ओके, जास्त इथे साऊंड येतो आणि बूमिंग साऊंड येतो आणि हे एम्फायसेमा मध्ये आणि निमोथोरॅक्स मध्ये आपल्याला भेटतो. ओके, हे कुठले हायपर रिजोनन्स. आता टिम्पनी हे काय, ड्रम लाईक हाय पिचड साऊंड येतो. हे स्टमक म्हणजे लंग्स मध्ये येत नाही बरं का, ही स्टमक मध्ये येतो. हे पण तुमच्या लक्षात असायला पाहिजे. म्हणजे अब्डोमिनल मध्ये येतो वगैरे येतो, म्हणजे गॅस फिल्ड अब्डोमिनल मध्ये वगैरे असलं साऊंड आपल्याला बघायला भेटतं. ओके, आता नॉर्मल फाइंडिंग कुठली याच्यामध्ये, डलनेस होत आहे का, नाही. डलनेस कुठं आहे, निमोनियामध्ये वगैरे भेटत होता. रिजोनन्स एकदम नॉर्मल आहे. आणि हायपर रिजोनन्स कशामध्ये, इथे आहे बघा, एम्फायसेमा किंवा निमोथोरॅक्स मध्ये आणि टिम्पनी स्टमक मध्ये. मग आपलं उत्तर कुठली, बी, रिजोनन्स ही एकदम नॉर्मल फाइंडिंग असणार आहे. ज्यावेळी ज्याचं तुम्ही काय करणार आहे, फिजिकल असेसमेंट करणार आहे ऍज अ परकशन. ओके, लक्षात आलंय का, कुठली उत्तर, आपली उत्तर ऑप्शन बी, रिजोनन्स ही आपल्यासाठी एकदम उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. काय म्हणते आपण बघूया. बघा काय म्हणते, द कॅरेक्टरिस्टिक दॅट वुड सजेस्ट टू नर्स अनिता. बघा, नर्स अनिता दॅट एन अडोलसेंट मे हॅव अ बुलिमिया. ओके, एनोरेक्सिया नर्वसा, बुलिमिया नर्वसा. लक्षात आलंय का, हे पण ऑलरेडी आपण डिस्कशन केलेलं मस्त पद्धतीने. वुड बी, बघा जे खाली एक पेशंट दिले, म्हणजे बघा कॅरेक्टर्स ऑफ द सजेस्ट म्हणजे आपल्याला सजेस्ट करायचे जे कुठली सिम्पटम्स आहे, जे आपल्याला काय इंडिकेट करतो, नर्स अनिताने बघता येत इकडे पेशंटकडे, म्हणजे पेशंट अडोलसेंट आहे, कुठली जे इंडिकेट करते आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, बघा फ्रिक्वेंट रिगर्जिटेशन म्हणजे परत परत रिगर्जिटेशन करतो आणि रिसॉल्विंग ऑफ अ फूड. ओके, रिसॉल्विंग ऑफ द फूड. आणि प्रिव्हियस हिस्ट्री ऑफ अ गॅस्ट्रायटिस म्हणजे ऑलरेडी प्रिव्हियस हिस्ट्री आहे गॅस्ट्रायटिसची. आणि बॅडली स्टेन्ड टीथ आणि पॉझिटिव्ह बॉडी इमेज. बघा कुठले ऑप्शन याच्यामध्ये बरोबर असणार आहे. चला थोडक्यात बघायला गेलं तर मी नोट्स आणलो. चला काय म्हणते, बुलिमिया नर्वोसा. इट इज द एपिसोड ऑफ द बिंग इटिंग आणि पर्जिंग. ओके, पर्गिंग काय म्हणतो ह्याला आपण, पर्गिंग. ओके, बिंज इटिंग म्हणजे काय, मी ऑलरेडी सांगितलं, कंझम्पशन ऑफ द लार्ज अमाऊंट ऑफ फूड ॲट अ सिंगल टाइम. आता एवढं भयंकर खातो की मी आता 4 दिवस खाणारच नाही, अशा पद्धतीने खाल्ले की आपण काय म्हणतो त्याला, बिंज इटिंग म्हणतो. बिंज इटिंग म्हणजे एकदम भरपूर खाणे, त्याच्यानंतर त्याला काय करायचं, अरे बापरे मी खूप भयानक खाल्लो, आता माझं वेट भयंकर वाढणार आहे, मग मला काय करावं लागेल, जे खाल्लेलं सगळं बाहेर काढावं लागेल. म्हणजे काय करताय, पर्गिंग. म्हणजे काय, सेल्फ इंड्यूस वॉमिटिंग. त्यालाच काय म्हणतो आपण, पर्गिंग. यालाच हे कुठल्या डिसीज मध्ये आपल्याला भेटते, बुलिमिया नर्वोसा मध्ये. एनोरेक्सिया नर्वोसा म्हणजे काय, जे वेट गेन होतात म्हणून जे अडोलसेंट फिमेल असतात त्यांनी काय करतो, फूडला अवॉइड करताय, त्याला आपण काय म्हणतो, एनोरेक्सिया नर्वोसा. ज्यावेळी भरपूर खातात आणि बक्कळ, बी फॉर पक्कळ, बक्कळ खायचं आणि त्याच्या नंतर काय करतो आपण, इंड्यूस वॉमिटिंग म्हणजे टाकायचं आणि वॉमिटिंग करायचं. कशासाठी, ही सगळं वेट गेन साठी चाललंय, म्हणजे माझा बॉडी एकदम स्लिम असायला पाहिजे. ओके, चला ही मोस्ट कॉमनली ॲडोलसेंट फिमेल मध्ये येतात बरं का. हे झालं बिंज इटिंग म्हणजे भरपूर खाणे, पर्जिंग म्हणजे सेल्फ इंड्यूस वॉमिटिंग करणे. ही बुलिमिया नर्वोसा हे काय, मोर कॉमन त्यानं एनोरेक्सिया नर्वोसा म्हणजे ही जास्त आपल्याला भेटतंय. कुठली, बुलिमिया नर्वोसा. रिस्क फॅक्टर काय, सेम याचं, हे आपण ऑलरेडी बघितलंय. ह्याच्यामध्ये वेट कसं असू शकतो, जास्त पण असू शकतो, कमी पण असू शकतो. ओके, फ्युचर्स वेट गेन, वेट नॉर्मल असतं बरं का. आणि फीचर्स मध्ये काय काय भेटते आपल्याला, ओरल अल्सर, डेंटल कॅरीज. कारण ज्यावेळी आपण पेशंट ओके काय होते, भरपूर खाते आणि इंड्यूस वॉमिटिंग करते. ज्यावेळी वॉमिटिंग करतात, ज्यावेळी आपल्या स्टमक मधलं फूड बाहेर येणार आहे ना, ज्यावेळी त्याच्यासोबत HCl पण बाहेर येतो आणि आपलं टूथला वगैरे काय करू शकतो, डेंटल कॅरीज करू शकतो. आणि अजून काय म्हणू शकतो आपण, एनिमल एरोजन. ओके, हे सगळं HCl मुळे म्हणा आणि त्याच्यामधलं पोटॅशियम वगैरे असतात, हे सगळं बाहेर आलं की असं होतात. GERD डेव्हलप, मेटाबॉलिक अल्कोलायसिस आणि लॅक्टेटिव्ह डायरेटिक अब्यूज, हायपोकॅलेमिया. बरं का, ह्याच्यामध्ये एवढं भयानक तुम्ही काय केलेलं आहे, वॉमिटिंग केलंय, मग कॅल्शियम नाही, पोटॅशियम सगळं बाहेर पडलेलं आहे. मग पेशंटमध्ये हायपोकॅलेमिया भेटू शकतो आणि हायपोकॅलेमिया काय करू शकतो, आरेथमिया किंवा कार्डियक अरेस्ट होऊ शकतो पेशंटसाठी. ओके, खूप भयानक डेंजर असणार आहे बरं काही. एवढं झालं बुलिमियाबद्दल. चला मग आता आपल्याला जे कुठली कॅरेक्टरिस्टिक्स आहे आपल्याला भेटणार आहे. बघा फ्रिक्वेंट, इथला आपण खालनं जाऊया का वरनं. चला, फ्रिक्वेंट रिगर्जिटेशन आणि रिसॉल्विंग ऑफ द फूड हे कशामध्ये, याला आपण म्हणणार आहे कुठली, रुमिनेशन. ओके, रुमिनेशन डिसऑर्डर. रुमिनेशन डिसऑर्डर म्हणजे काय, फ्रिक्वेंट रिगर्जिटेशन. आता तुम्ही काय तरी खायला दिलं, मग ते काय करणार, बाहेर काढणार, म्हणजे बाहेर येणार, रिगर्जिटेट करून परत ते घेणार आणि परत खाणार. हे कोण करतंय, हे मोस्ट कॉमन इन बच्चूमध्ये असतं बरं का. मोस्ट कॉमन इन कोणामध्ये, इन्फंटमध्ये.
इन्फंटमध्ये किंवा यंग चिल्ड्रनमध्ये आपल्याला बघायला भेटते. म्हणजे जे पडलेले असतो म्हणजे रिगर्जिटेट करतात तेच परत खातात. ओके, आपल्याला म्हणजे काय इमेजिन करायला थोडं अवघड वाटते, पण हे नॉर्मल आहे, बच्चूमध्ये होतात फ्रिक्वेंट रिगर्जिटेशन वगैरे सॉल्विंग. हे असणार आहे का? नाही. प्रिव्हियस हिस्ट्री ऑफ गॅस्ट्रायटिस याचा काही संबंध नाही आहे, नॉट स्पेसिफिक. आणि पॉझिटिव्ह बॉडी इमेज हे बघा ह्याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह नसणार आहे, इथे असणार आहे डिस्टर्ब्ड बॉडी इमेज इथे आपल्याला भेटते पेशंटचं. ओके, ही पण आपलं नसणार आहे. आणि बॉडी हे काय बॅडली स्टेन्ड टीथ, कारण जे इंड्यूस वॉमिटिंग करताना जे पोटॅशियम वगैरे सगळं इथनं जाणार आहे म्हणून काय टीथ कसं झालेलं असतं, स्टेन्ड टीथ आपल्याला इथे भेटतो. ओके, अजून कुठली इथं होतं बघा, कुठली होतं एनएमएल एरोजन आणि डेंटल कॅरेज इथे आपल्याला बघायला भेटतं. ही कसं आहे, ही बुलिमिया नर्वसची एकदम बेस्ट कॅरेक्टरिस्टिक असणार आहे आणि नर्स अनिताने ही सजेस्ट केलेलं आहे. म्हणजे तिसरा उत्तर म्हणजे थर्ड ऑप्शन कुठली स्टेन टीथ ही एकदम आपलं उत्तर एकदम चकाचक कसं असणार आहे, बरोबर असणार आहे. ओके, चला आता जाऊया आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे. हे झालं का आपलं? चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. A client with a diabetes mellitus, ओके, ऑलरेडी पेशंटला डीएम आहे, हॅज अन अबोव नी एम्पुटेशन म्हणजे एके एम्पुटेशन झालेलं वाटते. ओके, अ क्लायंट विथ अ डायबिटीज मेलिटस हॅज म्हणजे ऑलरेडी झालेलं बरं का. हे काय अबोव नी एम्पुटेशन बिकॉज ऑफ कशामुळे झालेले सिव्हिअर पेरिफेरल वेस्क्युलर डिसीज होत आहे म्हणून एके एम्पुटेशन म्हणजे अबोव नी एम्पुटेशन. आता समजा हे पाय, ओके सॉरी हां हे पाय झालं आणि इथं नी आहे म्हणजे अबो एम्पुटेशन म्हणजे इथनं इकडं खाली कट करून टाकलेलं आहे. ओके, एम्पुटेशन केलेलं आहे बरं का. आणि 2 days फॉलोविंग सर्जरी, आता 2 दिवस झालेले फॅन द प्रिपेरिंग फॉर द क्लायंट फॉर द डिनर. आता पेशंट झालेले 2 दिवस ऑपरेशन होऊन आता खायचं आहे जेवण म्हणजे जेवण करायचं आहे तिला. आणि इट इज अ नर्स प्रायमरी रेस्पॉन्सिबिलिटी म्हणजे याच्यामधलं बघा रेस्पॉन्सिबिलिटी तर सगळे असणार खूप असणार आहे, पण आपल्याला काय म्हटलं यांनी प्रायमरी म्हणजे प्रायोरिटी बेस्ड आपल्याला कुठली जे जबाबदारी आहे आपल्याला पटकन करून टाकायचं आहे. बघा काय म्हणते, चेक द क्लायंट सिरम ग्लुकोज लेवल. आता काय करायचं, डीएम पेशंट म्हणल्यावर आपल्याला ग्लुकोज लेवल तर चेक करणारच आहे आपण. आणि असिस्ट द क्लायंट आउट ऑफ द बेड फॉर द चेअर. आता जेवण द्यायचं आहे, बाबा तुम्ही बाहेर या बसा आणि जेवण करा म्हणून आपल्याला म्हणजे पेशंटला काय करायचं, 2 दिवस झाले तरी पण आपल्याला काय करायचं आहे, पेशंटना बाहेर काढायचं आहे आणि चेअरवरती बसवायचं आहे. आणि प्लेस द क्लायंट ऑन अ हाय फॉलोअर पोझिशन, पेशंटला एकदम हाय फॉलोअर पोझिशनमध्ये बसवायचं आहे कारण जेवण द्यायचं आपल्याला. आणि एन्श्युअर दॅट द क्लायंट रेसिड्युअल लिंब इज एलिव्हेटेड. आता जे रेसिड्युअल म्हणजे लिंब आहे, ओके, जे एम्पुटेशन वगैरे झालेले आहे ते काय करायचं, एलिव्हेट करायचं म्हणे. आता बघा तुम्हाला कुठली काम ओके वाटते म्हणजे काय बरोबर वाटते एव्हिडन्स बेस्ड आणि जे कुठली प्रायमरी रेस्पॉन्सिबिलिटी असणार आहे पेशंटसाठी. बघा आता आपण बघतो डीएम पेशंट, ओके, डायबिटिक मेलिटस पेशंट आहे. मग ह्याच्यासाठी आपल्याला एकदम हाय रिस्क वरती, ओके, हाय रिस्क वरती कुठली हाय रिस्क असणार आहे ह्या पेशंटसाठी. आता एम्पुटेशन वगैरे झालेलं आहे, हाय रिस्क फॉर बघा मेन असणार आहे ह्याच्यामध्ये हायपर किंवा हायपोग्लायसेमिया. ओके, ग्लुकोज लेवल जास्त पण होऊ शकतो किंवा कमी पण होऊ शकतो ह्या पेशंटमध्ये, ही हाय रिस्क करणार असणार. आणि पुअर वुंड हिलिंग पण असू शकतो कारण जास्त शुगर वगैरे असलं की हिलिंग लवकर होत नाहीये. आणि हे एक झालं. आणि अजून काय, मग पेशंटला इन्फेक्शन पण होऊ शकतो, नाहीतर परत अजून काढावं लागेल. ओके, एम्पुटेशन करावं लागेल. मग ही सगळी रिस्क वरती असणार आहे, हायपर किंवा हायपोग्लायसेमिया आणि पुअर वुंड हिलिंग आणि इन्फेक्शन ही असणार आहे ही पेशंटसाठी रिस्क. मग आपल्याला काय करायचं, आता डिनरला चाललंय पेशंट, मग आपल्याला जे मेन काम आहे काय करायचं आहे बघा. चला काय म्हणते बघा यांनी, इन्शुअर दॅट क्लायंट्स रेसिड्युअल लिंब इज एलिव्हेटेड. आता जे झालेलं आहे, ओके, एलिव्हेट करायचं आहे. बघा ज्यावेळी एलिव्हेट करणार आपण, ज्यावेळी जे पायाला कधी एडिमा वगैरे झाला तर आपण काय करू शकतो, सॉरी हां एडिमा वगैरे झाला तर आपण काय करू शकतो, एलिव्हेट करू शकतो. आता काय मेन्शन आहे का, मग नाही, हे आपण कॅन्सल करू शकतो. प्लेस द क्लायंट ऑन अ हाय फॉलोअर पोझिशन मध्ये. ओके, बघा हेल्प फॉर द इटिंग ही गरज आहे पण इम्पॉर्टंट आहे का, नाही, गरज आहे पण इम्पॉर्टंट नाही, होल्डमध्ये ठेवा. असेच द क्लायंट आउट ऑफ द बेड टू चेअर. आता चेअरमध्ये काढायचं का पेशंटला, इटिंग मध्ये वगैरे, ओके, आपण काढू शकतो पेशंटला. मग एवढी पण प्रायोरिटी आहे का, नाही. याच्यामध्ये असिस्ट द क्लायंट आउट फॉर हे पण नसणार आहे. आणि चेक द क्लायंट सिरम ग्लुकोज लेवल हे उत्तर, हे ऑप्शन असं आहे की एकदम प्रायमरीली आपल्याला करायचं आहे. बघा रिझन काय, हे पेशंट आहे डायबिटिकचा. ओके, ज्यावेळी आपल्याला करेक्ट काय ग्लुकोज लेवल काढायचं आहे, ग्लुकोज लेवल आपल्याला माहिती असायला पाहिजे कारण त्याचा आन्सरच आपण इन्सुलिन देणार आहे ना पेशंटला. इन्सुलिनचा करेक्ट डोज आपण देण्यासाठी आपल्याला ग्लुकोज लेवल चेक करावं लागतं. आणि प्रिव्हेंट कॉम्प्लिकेशन आपल्याला कंटिन्युअली ही चेक करायचं बरं का, नाहीतर कॉम्प्लिकेशन होऊ शकतो पेशंटला. आपण कंटिन्युअली हायर म्हणजे हायपर किंवा
ग्लुकोज म्हणजे काय ग्लायसेमिया वगैरे पेशंटला ठेवलं तर. ओके, मग आपलं उत्तर कुठली बरोबर असणार आहे? चेक द क्लायंट सिरम ग्लुकोज लेवल, ही एकदम आपलं उत्तर बरोबर असणार आहे. ही मेन काम असणार आहे ज्यावेळी पेशंट डायबिटिक असतात आपल्यासाठी, कारण ऑलरेडी एम्प्युटेशन पण झालेलं आहे. ओके, जेवण तर आपण देणारच आहे बरं का. जेवण असं नाही की आपल्याला हे सगळं करायचं म्हणून जेवण द्यायचं असं नाही व्हायचं, म्हणजे असं नाही करायचं, आपल्याला द्यायचं आहे, पण मेन काम असणार आहे आपलं ग्लुकोज चेक करणं. ओके, चला आता नेक्स्ट. ओके, भरपूर क्वेश्चन झाले आज वाटते. हे मला वाटते 10वा क्वेश्चन असणार आहे. हे लास्ट एक क्वेश्चन करूया आणि एंड करूया आणि परत आपलं नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण भेटूया. चला लास्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा. व्हिच ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज अ मोस्ट इफेक्टिव्ह, एकदम मस्त इफेक्टिव्ह आहे, डायग्नोसिस इन हिमोफिलिया. मला वाटतं आपण लास्ट क्लासमध्ये हिमोफिलिया म्हटलेलं आहे मी, म्हणजे आपण डिस्कशन केलेलं एक क्वेश्चन होता, पण मला वाटतं त्याच्यामध्ये मी असं एक सेंटेन्स मेन्शन केलं बाबा ही इम्पॉर्टंट असणार आहे किंवा कन्फर्मेटिव्ह टेस्ट असणार आहे. ज्याने लास्ट क्लास मस्त पद्धतीने ऐकलेलं आहे त्यांचं लक्षात पटकन आलं असेल ह्याचं उत्तर काय आहे. ओके, चला काय म्हणते, म्हणजे काय मोस्ट इफेक्टिव्ह डायग्नोसिस हिमोफिलिया मधलं आपल्याला बघायचं आहे. बघा पहिल्या ऑप्शन काय दिलेलं आहे, बीटी दिलेलं आहे. बीटी म्हणजे काय, ब्लिडिंग टाइम. ब्लिडिंग टाइम तुम्ही कसं चेक करणार बघा, हे एकदम इझी असणार आहे. कुठली मेथडनं आपण करणार आहे, डुक मेथड किंवा डक मेथड म्हणा, तुम्ही डुक म्हणा किंवा डक म्हणा, पण लक्षात ठेवायचं आपल्याला DUCK डक मेथड. ओके, ह्याच्यामध्ये काय करणार आपण नॉर्मली बरं का, आपण काय करणार आहे कधी पण आपण कुठली पण नाही बीटी टेस्ट वगैरे करताना काय म्हणू शकतो आपण, इंटरवल बिटवीन, कशामध्ये इंटरवल बिटवीन असणार आहे, ज्यावेळी आपण ब्लड उजिंग होतो किंवा काय म्हणतो आपण स्टार्ट होतो, उजिंग किंवा स्टार्ट होतो, हे सगळं प्रिक केल्यावर आहे बरं का. स्टार्ट होतो ऑफ अ ब्लड, कधी ब्लड आफ्टर प्रिक, ज्यावेळी तुम्ही आता समजा हे निडल आहे, हे माझं हात आहे, आता तुम्ही ठीक केला, आता काय झालं उजिंग किंवा माझा ब्लड स्टार्ट झाला आफ्टर प्रिकिंग. ओके, प्रिक केल्यानंतर आणि ज्या वेळीपर्यंत ते थांबत नाही. ओके, काय म्हणू शकतो आपण, अप टू स्टॉपेज, ज्यावेळीपर्यंत थांबत नाही, ज्यावेळीपर्यंत. आता समजा इथं तुम्ही लावले मला आणि तुम्ही घेतलं ब्लड, आणि ज्या वेळीपर्यंत जे ब्लड क्लॉट होत नाही, ज्यापर्यंत आपण काय म्हणतो ब्लिडिंग टाइम इथे म्हणणार आहोत. ओके, इंटरव्ह्यू बिटवीन द उजिंग स्टार्ट ऑफ अ ब्लड आफ्टर फ्रिकिंग अप टू स्टॉपेज ऑफ अ ब्लड. हे किती टाइम लागते ह्याला, नॉर्मल टायमिंग आहे बीटीचं 2 ते 6 मिनिटं. ओके, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, खूप वेळा विचारलेला क्वेश्चन आहे आणि नॉर्मली तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ज्यावेळी आपण सर्जरी वगैरे करतो, ज्यावेळी ही BT CT PT हे सगळे इम्पॉर्टंट असते आपल्यासाठी, कारण असं नाही व्हायला पाहिजे तुम्ही ओपन केलं इंजिजन आणि ब्लिडिंग होतच आहे, थांबतच नाही. ओके, हे सगळं इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, ही BT कम्प्लिटली कशावरती डिपेंड असणार आहे, डिपेंड ऑन कशावरती असणार आहे, नंबर ऑफ. ओके, नंबर ऑफ किंवा अजून काय म्हणू शकतो, नंबर आणि फंक्शन ऑफ अ प्लेटलेट वरती डिपेंड असणार आहे. म्हणजे म्हणायचं एवढीच आहे, हे नॉट डिपेंड ऑन अ क्लॉटिंग फॅक्टरचा आणि ह्याचा काही संबंध नाही आहे, हे डिपेंड असणार आहे नंबर ऑफ फंक्शन वरती. जे कुठले फंक्शन, नंबर आणि फंक्शन ऑफ द प्लेटलेट वरती डिपेंड असणार आहे. कुठली बीटी म्हणजे काय, ब्लड काय इथंच आहे बघा, ब्लिडिंग टाइम. ओके, BT CT दोन येतात. ओके, CT म्हणजे काय, कधी क्लॉट होतो. ओके, आणि हे काय ब्लिडिंग कधीपर्यंत होतो, एवढं आपल्याला बघायचं असतं. ओके, हे झालं आपलं. नेक्स्ट काय, CBC तर नॉर्मल झालं, सगळ्यांना माहितीच आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला CBC मध्ये काय HB कळतो आणि WBC प्लेटलेटचं सगळं काउंट करणार आहे. ओके, हिमोफिलियामध्ये म्हणजे मोस्ट इफेक्टिव्ह असणार आहे का, नाही, ब्लिडिंग पण नाही आणि ही पण नसणार आहे. आणि तिसरं कुठले, प्लेटलेट काउंट. आणि प्लेटलेट काउंट इथं संबंधच नाही आहे, कारण आपण हिमोफिलियामध्ये बघितलं काय, ही एक प्रोलॉंग्ड डिसऑर्डर आहे, ब्लिडिंग डिसऑर्डर. ह्याच्यामध्ये काय, डेफिशियन्सी ऑफ द क्लॉटिंग फॅक्टर्स कुठली होतं, 8 आणि होतं कुठली 9 डेफिशियन्सी होता, एक क्लासिकल होता, एक क्रिस्चन होता. ओके, लक्षात आलं का, लास्ट क्लासमध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे बरं का. मग राहिला आता कुठलं, प्लेटेड पण गेलं आणि CBC गेलं, ब्लिडिंग टाइम गेला, आता राहिला APTT. ओके, कुठलं राहिलं आता, एकच मिनिट हे कॅन्सल करतो मी बघा. APTT आहे ना. ओके, APTT म्हणजे काय, ऍक्टिव्हेटेड पार्शियल थ्रोम्बोप्लास्टिन टाइम. हे काय असतो, हे पण इंटरवलच आहे, म्हणजे एक टाइमच आहे. हे काय, इंटरवल बिटवीन, ज्यावेळी आपण इंटरवल बिटवीन हे कधी घेतो आपण, टेकन बाय इंटरवल बिटवीन किंवा इंटरवल टेकन बाय ब्लड क्लॉट, ज्यावेळी ब्लड क्लॉट होतो, ब्लड टू क्लॉट बरं का, ब्लड क्लॉट नाही, ब्लड टू क्लॉट. कधी ब्लड क्लॉट होतो, ज्यावेळी आपण काय टाकणार आहे, आफ्टर ऍडिंग सरफेक्स ऍक्टिव्हेटर.
ओके, सरफेक्स ऍक्टिव्हेटर. लक्षात आलंय का? ज्यावेळी आपण ब्लड मध्ये काय टाकतो, सरफेक्स ऍक्टिव्हेटर टाकतो, ज्यानंतर म्हणजे बघा आता हे याच्यामध्ये तुम्ही ब्लड घेतलेलं आहे. ओके, ह्याच्यामध्ये आपण काय टाकलं, सरफेस ऍक्टिव्हेटर टाकलो, सरफेस ऍक्टिव्हेटर टाकलो, ज्याच्या नंतर जे ब्लड ओके इथे क्लॉट झाले, हेच टायमिंगला आपण काय म्हणतो, एपीटीटी म्हणतो बरं का, एपीटीटी म्हणतो. मला वाटतं लक्षात आलं असेल. आता सरफेस ऍक्टिव्हेटर कुठले असू शकतो, सिलिका असू शकतो, ओके, कोलेजन असू शकतो, ओके, हे सगळं त्याच्यामध्येच येते. ओके, नॉर्मल टायमिंग किती असणार आहे हे, म्हणजे आता तुम्ही नॉर्मल ही ब्लड घेतले, त्याच्यामध्ये सरफेस ऍक्टिव्हेटर टाकल्यावर क्लॉट झाले, हे नॉर्मल टायमिंग किती असतो, हे 30 ते 45 सेकंड असतो बरं का, 30 ते 45 सेकंड एवढं असतो. आणि ही कसं असणार आहे, ही मोस्ट कसं असणार आहे, कन्फर्मेटिव्ह असणार आहे, मोस्ट कन्फर्मेटिव्ह इन कशामध्ये, हिमोफिलियामध्ये, हिमोफिलियामध्ये मोस्ट कन्फर्मेटिव्ह असणार आहे. मग तुमचं उत्तर बरोबर आले का? यस, तिसरा उत्तर ही एकदम बरोबर असणार आहे. इन केस ऑफ कधी कधी आपण हिमोफिलिया नाही हो, हिमोफिलियामध्ये तर आहे अजून कुठले, हेपरिन. ओके, हेपरिन मध्ये पण आपण त्याच्यामध्ये पण चेक करतो बरं का. म्हणजे आपण ज्यावेळी हेपरिन थेरपी देतो पेशंटला, ज्यावेळी पण आपल्याला काय करायचं आहे, एपीटीटी करायचं आहे. ज्यावेळी बघा, ज्यावेळी आपलं किती होतं इथे 30 ते 45 सेकंड होता, पण ड्युरिंग हेपरिन थेरपी 1.2 to 2.5 टाइम्स एवढं इथं जास्त होते बरं का, टाइम्स मोर होते, म्हणजे जास्त होते. म्हणजे इथे किती होता, 30 ते 45. आता 2% किंवा 2.5% वाढवा, 60 ते 70 किंवा 70 नको, ओके 70, ओके 60 ते 70 सेकंड एवढी इथं काय असणार आहे, नॉर्मल फाइंडिंग असणार आहे. कशाची, एपीटीटीचा. मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल. एपीटीटी म्हणजे काय, ऍक्टिव्हेटेड पार्शियल थ्रोम्बोप्लास्टिन टाइम. ज्यावेळी तुम्ही एका टेस्ट ट्यूब मध्ये किंवा ब्लड घेता, ज्यानंतर तुम्ही सरफेक्स ऍक्टिव्हेटर टाकता, त्याच्यामध्ये टाकल्यानंतरच्या ज्या टायमिंग मध्ये ब्लड क्लॉट होतो, ज्या टायमिंगला म्हणजे ज्यावेळी टाकला आणि क्लॉट झाला, ह्या दोन्हीचा टाइम मधला जे गॅप आहे किंवा इंटरव्हल आहे, ज्या टायमिंग किती असणार आहे, 30 ते 45 सेकंड असतो, त्यालाच आपण काय म्हणतो, एपीटीटी म्हणतो. आणि ही मोस्ट कन्फर्मेटिव्ह टेस्ट आहे हिमोफिलियामध्ये, आणि एकदम बेस्ट असणार आहे हेपरिन थेरपीमध्ये. पण हेपरिन थेरपीमध्ये ही 1.5 ते 2.5% म्हणजे टक्के नाही, त्याचा पट्टाने ओके टाइम ही जास्त असतो, म्हणजे 60 ते 70 सेकंड पर्यंत याची रिझल्ट पुढे जाऊ शकतो. ओके, हेपरिन थेरपीमध्ये इम्पॉर्टंट आहे, दोन्ही लक्षात ठेवा. ओके, चला लास्ट काय, हे तुम्हाला उत्तर एकदम मस्त पद्धतीने हुडकून म्हणजे सॉल्व्ह करून तुम्हाला कॉमेंटमध्ये टाकायचं. बघा काय म्हणते, क्लायंट एबीजी अनालिसिस करते. ओके, पीएच किती आहे, 7.18, आणि CO2 किती आहे, 72 mm, आणि O2 किती आहे, ते PaO2 दिलेलं 77, आणि HCO3 कुठे आहे, हा इथे 24 दिलेलं आहे. आणि व्हॉट डू दिस लेवल इंडिकेट, तुम्ही वॉर्डमध्ये किंवा ICU मध्ये काम करता, पेशंट आलं, आता एबीजी अनालिसिस करायचं, तुम्ही ब्लड घेतला बाबा, आता रिपोर्ट पण आले तुमच्या समोर, मग तुम्हाला काय इंडिकेट करतो, हे रिपोर्ट आलं तर का मेटाबॉलिक ऍसिडोसिस आहे, रेस्पिरेटरी अल्कोहोलिसिस आहे, किंवा मेटाबॉलिक अल्कोहोलिसिस आहे, किंवा रेस्पिरेटरी ऍसिडोसिस आहे. एकदम मस्त आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे मॅक्झिमम ही नॉर्सेटमध्ये त्याचं रिलेटेड एक क्वेश्चन तरी 100% येतच, म्हणजे येतातच. मग तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे, आणि नसेल तर आपण नेक्स्ट क्लासमध्ये थोडी सॉल्व्ह करूया. ओके, चला मग आपण, हे झालं आपलं क्वेश्चन बद्दल. तुम्हाला काय करायचं, ह्याची उत्तरं कॉमेंटमध्ये टाकायचंय. ओके, घाबरायचं नाही, चुकलं तरी काय प्रॉब्लेम नाही, आपण पण चुकतो, तुम्ही पण चुकता, पण आपल्याला काय करायचंय, आपण सुधरून परत आपल्याला जे चुका नाही करायचंय बरं का. तुम्ही असं घाबरून बसलं तर तुम्ही काय करणार, जे एक्झाम मध्ये जाऊन चुका करणार, तिथं खरं तर नाही करायला पाहिजे आपण, कारण तुम्ही एक चुकी केलं, मग तुमच्यापेक्षा हजारो मुलं पुढे जातात. ओके, चला हे झालं महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स. ओके, एमएनओ क्लासमधले कुठली टार्गेट सिरीज मधला 85 एपिसोड अवेलेबल आहे. CHO, PYQ, DMR आणि DHS चा PYQ अवेलेबल आहे, तुम्ही बिंदासपणे बघा. आणि ज्यांचं स्पेशली DMRचं क्लास म्हणजे काय म्हणू शकतो आपण, प्रिपरेशन वगैरे चालू DHS असो किंवा DMR असो, ओके, त्यांच्यासाठी PYQ अवेलेबल आहे, तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. आणि टार्गेट CHO सिरीज आणि त्रिशूल सिरीज तुम्ही डेली फॉलो म्हणजे काय म्हणजे क्लासेस बघत जावा. इम्पॉर्टंट काय, क्लास बघताना असं बघू नका, म्हणजे काय म्हणतात, ज्यावेळी तुम्हाला काही गोष्टी असं असतील म्हणजे तुम्हाला लक्षात येत नाही, किंवा तुम्हाला काहीतरी नवीन वाटते किंवा डाऊटफुल वाटते, ज्यावेळी तुम्हाला ही सगळी तुम्हाला नोट करून घ्यायचं आहे. ओके, ही इम्पॉर्टंट आहे. क्लास बघायचं काय खास हे नाहीये, ज्यावेळी तुम्ही नोट्स बनवता बघा, ज्यावेळी तुम्हाला पण फील होते, हा बाबा हा क्लासमध्ये आज शिकलो, आणि फक्त जे कधी तुम्ही एक्झामला जाताना वगैरे बघितलं ना, हा तुम्हाला पटकन रिवाइज होऊन जाईल. ओके, चला हे झालं आपलं सगळं क्लासेस बद्दल. आणि लास्टला काय करायचं, व्हिडिओला लाईक करायचं, आणि कॉमेंटमध्ये बिंदासपणे तुम्ही क्वेरी विचारू शकता, आणि शेअर करा जे तुमचं मित्रमैत्रिणी कोणी असो नर्सिंग रिलेटेड, आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. ओके, चला आपण भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये लवकरात लवकर. धन्यवाद.